उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी बातमी समोर आली आहे. डीजीसीएकडून व्हीएसआर लिअरजेट 45 विमानाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करीत होते त्या लिअरजेट विमानात त्रुटी असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यानंतर लिअरजेट 45 विमानाने एअर सेफ्टीचं पालन केलं नसल्याचं यामध्ये म्हटलं आहे. परिणामी लिअरजेट विमानाची उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 28 जानेवारी रोजी अजित पवारांचं व्हीएसआर लिअरजेट 45 विमान प्रवास करीत होते. या विमानाचं बारामतीत लँड करताना अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाला. यानंतर डीजीसीएने विमानाची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान व्हीएसआरचं लिअरजेट 45 विमानाच्या तपासणी अहवालात विमानातच त्रुटी असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय विमानाने सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. डीजीसीएच्या अहवालानुसार विमानाच्या एअरवर्दीनेस म्हणजे उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष या अहवालातून देण्यात आला आहे. विमान प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या विमान सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही. निष्कर्षांच्या आधारे व्हीएसआर कंपनीची 4 विमानं उड्डाणं अजूनही रद्द करण्यात आली आहेत. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं पालन केल्याशिवाय या विमानांची उड्डाणं सुरू होती. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक प्रक्रियांचं पालन का केलं नाही याची कारणमीमांसा करणारा अहवाल सादर करण्याचे व्हीएसआर कंपनीला आदेश देण्यात आले आहेत.